नमस्कार. तर मी डिझायनर प्रिया. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी राजमाची ट्रेकला गेलेले. तर सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही उठून आवरलं वगैरे. त्याच्यानंतरनं तिथून आम्ही नाश्ता वगैरे केला. नंतरनं आम्ही केलं किल्ला चढायला चालू. तर हे आहेत कोमलताई आणि हे आहेत आमचे जीजू. तर आता इथं दाजी तर आधी ट्रेक करतच होते. तर आता इथून पुढे ह्यांनी असं ठरवले की इथून पुढचे सगळे ट्रेक सोबत करायचे म्हणून. नंतरनं गडावर गेल्यानंतरनं गीतं वगैरे झाली थोडीशी. तर आता आम्ही कुठं बसलो तुम्ही बघू शकता नाही का, एकदम वरच्या टोकावर गडाच्या. तर आम्ही आता जातलो बुरुजावरनं खाली, पण आता पडायला लागल्यात पाऊस. नंतरनं मी काल नेलेल्या डब्यामधल्या माझ्याकडे थोड्याशा चपात्या शिल्लक होत्या, तर मी त्या तशाच ठेवलेल्या. म्हणलं काहीतरी कुत्रं किंवा गाय वगैरे दिसली तर तिला चारता येईल. तर वरती गेल्यानंतर एक कुत्रं होतं, ते मी बॅगमध्ये टाकून नेलं होतं. तर मग तिथे गेल्यानंतर मी त्या कुत्र्याला खायला दिली चपाती. नंतरनं गडावरनं खाली आल्यानंतर आम्ही केलं जेवण. एवढी भारी भाजी होती आणि चवळीची भाजी केली त्यांनी, पण खूप चवदार होती. नंतरनं सगळं पॅकिंग वगैरे करेपर्यंत कुणाला खायचे होते करवंद, तर कुणाला फिरून आला थोडंसं झाडाची करवंद वगैरे घेऊन, आणि कोमलताईंना पण घेऊन आला कारण त्यांना पण खायचे होते. नंतर आम्ही बॅग वगैरे पॅक करून आणि खूप साऱ्या मेमरीज घेऊन निघालो घराकडे. तर असा झाला आमचा राजमाचीचा ट्रेक. खूप भारी एक्सपिरियन्स होता. आम्ही सह्याद्री वेडे म्हणून टीम आहे, तर त्यांच्यासोबत मी गेले होते. तर असा होता आमचा राजमाचीचा ट्रेक. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू.